अकोल्याच्या मूर्तिजापूर या ठिकाणी पहिल्याच पावसाने नगर परिषदेची पोलखोल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। स्टेशन विभाग परिसरातील न्यू बालक मंदिर परिसरात आम्ही आज आहोत। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर नगर परिषदेचा भोंगळा कारभार समोर आलेला आहे। पहिल्याच पावसामध्ये चक्क नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने नागरिक नगर परिषद प्रशासन असेल अथवा नगर सेवकांच्या विरुद्ध संताप व्यक्त करत आहेत। माझ्यासोबत काही नागरिक या परिसरातले आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकं मला सांगा, काय प्रकार आहेत, काय कशा परिस्थितीचा सामना करतात आपण? हे पावसामुळं पाणी तिकडून आलं, आमच्या घरात घुसलं, सारा रोड काढला। हे इतके मोठं टोंगळ्या इतकं पाणी आमच्या घरात, कसं काय करायचं? आम्ही बाई माणूस, आमच्या मागे माणूस नाही आहे कुणी। मला सांगा या संदर्भात मग नगरसेवक असतील किंवा नगर परिषदला तुम्ही यापूर्वी काही सांगितलं नाही का? त्यांनी काय येऊन नाही बघत त्यांनी। हा दरवर्षीच असाच आहे का? हा हो हो हो। दरवर्षी अशाच प्रकारे पाऊस येतो, मात्र अशाच वेगवेगळ्या सामन्यांना आम्हाला सामना करावा लागतो। मात्र कित्येक नगरसेवक आले, कित्येक नगरसेवक गेले, मात्र अद्यापपर्यंत आमचा जो प्रॉब्लेम आहे हा अद्यापही इथेच असल्याचं सांगितलं जातं। आणखीनही माझ्यासोबत काही आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल मानसिक कसं? पूर्ण वडरपुरा भंगीपुरा पूर्ण पाणी पाठी मागून येते आणि पूर्ण नालीचं पाणी घरात येते। पूर्ण घाण त्यांनी एकतर नाली बांधाव, नाहीतर दोन ट्रक मुरुम टाकाव। हा झालं, मग काय नाही आमचं। संताप व्यक्त केला जातो आहे नागरिकांचा। पहिलाच पाऊस पडला, बहुप्रतीक्षित गेल्या कित्येक दिवसांपासून या विदर्भातला जो उन्हाचा कडाका होता, या तडाख्यापासून काही दिलासा काय नागरिकांना मिळाला। मात्र या पावसामुळे दिलासा तर मिळाला, मात्र नागरिकांचे हाल पाहायला जाऊ शकत नाही अशी परिस्थिती मूर्तिजापूरच्या नगर परिषद परिक्षेत्रात येणाऱ्या बालक मंदिर परिसरात म्हणजेच स्टेशन विभाग परिसरात पाहायला मिळत आहे। मात्र या गांभीर्यजनक ही जी बाब आहे, या घटना आहे, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की काय असा सवाल पडलेला आहे। काय सांगाल दादा? काय नाही, त्यांच्या मागं कोण नाही। आत्याच्या घरात कमरी इतकं पाणी होतं, आम्ही 8-10 जण आलो, त्यांच्या घरातलं पाणी काढून फेकलं। त्यानंतर नाल्या पूर्ण चोकोप होत्या पाठीमागच्या। की नाले चोकोप होत्या, तर काही नगरसेवक आहेत किंवा हे कोणी येत नाही का काढायला? काय कोणच नाही, कोणच येऊन नाही पाहत। नगर परिषद प्रशासन असेल अथवा नगरसेवक कोणीही या परिसरामध्ये येऊन फिरकत सुद्धा नसल्याचं गांभीर्यजनक संताप व्यक्त केलेला या नागरिकांनी। पावसाळ्यापूर्वीचे जे नियोजन आहे ते नियोजन नगर परिषद प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासनाने करणं अनिवार्य असतं। मात्र नगर परिषदेचा हा जो भोंगळा कारभार आहे हा पहिल्याच पावसातून मूर्तिजापूरच्या स्टेशन विभाग परिसरात पाहायला मिळालेला। आता तरी झोपी गेलेलं नगर परिषद प्रशासन जागं होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला।